नमस्कार. कधी विचार केलाय की एका लहानशा अगदी दुर्गम बेटावर जगाच्या मोठमोठ्या महासत्तांची नजर का असेल? चला, आज आपण याच दिएगो गार्सियाच्या रहस्याचा उलगडा करूया. हे एक असं बेट आहे जे दिसायला तर अगदी शांत दिसतं, पण जागतिक भूराजकारणात मात्र एका वादळाचं केंद्र बनलंय. याची सुरुवातच होते एका धक्कादायक बातमीने. झालं असं की अलीकडेच इराणने थेट डिएगो गार्सियाच्या दिशेने क्षेपणास्त्र डागली. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की एका इतक्या शांत दुर्गम बेटावर कोणी बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला का करेल? आणि खरं सांगायचं तर या प्रश्नांमध्ये या बेटाचं सगळं सामरिक महत्त्व दडलेलं आहे. तर समुद्रातील एक लक्ष म्हणजे कसं एका क्षेपणास्त्राच्या बातमीनं या चिमुकल्या बेटाला थेट जागतिक पटलावर आणून ठेवलं. झालं असं की इराणची ही जी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र होती, जी हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतात, त्यांनी हिंद महासागरातली शांतता अक्षरशः भंग केली. आणि मग काय, एका क्षणातच हे जे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेलं बेट होतं ते आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या नकाशावर एकदम ठळकपणे समोर आलं. आणि तेव्हा जगाला त्याच्या अस्तित्वाची आणि त्याच्या सामर्थ्याची खरी जाणीव झाली. तर मग हे मध्यभागी असलेलं बेट, चला शोधूया की ही सामरिक चौकी नेमकी आहे तरी कुठे. आता या हल्ल्यामुळं साहजिकच एक प्रश्न उभा राहतो की भाई, हे बेट आहे तरी कुठे की ते इतकं महत्त्वाचं लक्ष बनलं? आणि याचं उत्तर दडलंय त्याच्या स्थानामध्ये, त्याच्या लोकेशनमध्ये, जे खरं तर त्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. हे बघा, हे आहे इथे हिंद महासागराच्या अगदी मध्यभागी. जणू काही कुणीतरी संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी एक टेहळणी बुरुजच इथे उभा केला आहे. कारण इथून आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशावर इतकी सहज नजर ठेवता येते की ते आपोआपच एक नैसर्गिक लष्करी चौकी बनून जातं. तर हे आहे दिएगो गार्सिया. चागोस द्वीपसमूहातलं हे सर्वात मोठं बेट आहे. लोकेशन आहे मध्य हिंद महासागर आणि मालदीवपासून बोलायचं झालं तर फक्त 500 किलोमीटर दक्षिणेला. आता हेच स्थान याला खास बनवतं. कसं तर एकीकडे ते शत्रूंपासून सुरक्षित दूर राहतं, पण दुसरीकडे जगाच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अगदी जवळ येऊन पोचतं. आता पुढचा मुद्दा आहे याच्या मालकीचा, जी बरीच गुंतागुंतीची आहे. म्हणजे ह्या इतक्या महत्त्वाच्या भूभागावर नेमकं नियंत्रण आहे तरी कोणाचं? आता बघा, ह्या बेटाचं लोकेशन जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकीच किचकट आहे त्याची मालकीची गोष्ट. यावर नियंत्रण कोणाचं आहे हे वाटतं तितकं सरळसोपं नाहीये. या बेटाच्या मालकीचा प्रवास आपण 3 टप्प्यात समजू शकतो. बघा, ऐतिहासिकदृष्ट्या हे बेट ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. त्यांच्या चागोस बेटांचाच हा एक भाग होता. आता 2025 मध्ये युनायटेड किंगडम याचं सार्वभौमत्व म्हणजे सॉव्हरेनिटी मॉरिशसला देणार आहे. पण इथेच एक मोठी मेख आहे. मॉरिशस हे बेट मिळाल्याबरोबर लगेचच परत युकेला भाडेतत्वावर देईल, तेही पुढच्या 99 वर्षांसाठी, म्हणजे थेट 2124 सालापर्यंत. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. कागदावर मानक जरी मॉरिशस झाला तरी प्रत्यक्षात हा लष्करी तळ अमेरिका आणि ब्रिटनच्याच नियंत्रणात राहणार आहे. आता पाहूया याची खरी ओळख. न बुडणारं विमानवाहू जहाज म्हणजे एक दुर्गम बेट एका लष्करी किल्ल्यात कसं काय बदललं? लष्करी वर्तुळात याला एक खास नाव दिलं गेलंय, दी अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर, म्हणजे कधी न बुडणारं विमानवाहू जहाज. आता हे नावच त्याची अफाट सामरिक शक्ती काय असेल हे स्पष्ट करतं. तर डिएगो गार्सिया हा एक संयुक्त लष्करी तळ आहे. म्हणजे ही एक जॉईंट मिलिटरी फॅसिलिटी आहे जी अमेरिका आणि युनायटेड किंगडम हे दोन्ही देश मिळून चालवतात. हवाई आणि नौदल कारवायांसाठी हा तळ त्यांच्यासाठी प्रचंड आवश्यक आहे. थोडक्यात, हिंद महासागरात आपली ताकद टिकून ठेवायची असेल तर या दोन्ही देशांसाठी हे बेट अत्यंत महत्त्वाचं आहे. या तळाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे इथून केली जाणारी देखरेख. म्हणजे पश्चिम आशिया, पूर्व आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या सगळ्या महत्त्वाच्या भागांवर इथून नजर ठेवली जाते. पश्चिम आशियातल्या तेल क्षेत्रांपासून ते आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत आणि दक्षिण आशियातल्या घडामोडींपासून ते आग्नेय आशियातल्या व्यस्त व्यापारी मार्गांपर्यंत सगळं काही या एका बेटाच्या नजरेच्या टप्प्यात येतं. बरं, हे फक्त टेहळणीचं केंद्र नाही, तर हे एक प्रचंड मोठं लॉजिस्टिक्स हबसुद्धा आहे. म्हणजे इथून बॉम्बर विमानांची तैनाती होते, लढाऊ विमानांना इंधन पुरवलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुप्तचर कारवायांसाठीही याचा वापर केला जातो. आणि तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, चोक पॉइंटवर नियंत्रण. हे बेट जगातील 2 सर्वात महत्त्वाच्या, सर्वात व्यस्त सागरी मार्गांच्या अगदी मधोमध आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की जागतिक व्यापाराच्या 2 प्रमुख धमन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबरदस्त क्षमता या एका बेटाकडे आहे. तर मग हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? चला, या बेटाच्या शक्तीला जागतिक स्थिरतेशी जोडून पाहूया.
आता बघा, टेहळणी, लॉजिस्टिक्स आणि सागरी मार्गांवरील नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा या बेटाचं खरं भूसामरिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. या बेटाच्या स्थानाची ताकद एका आकड्यात दडलेली आहे आणि तो आकडा आहे 3000 किलोमीटर. दिएगो गार्सियापासून बाबल मंदीप सामुद्रधुनी आणि मलाक्का सामुद्रधुनी या दोन्ही ठिकाणांचं अंतर बरोबर इतकंच आहे. आता या दोन्ही सामुद्रधुन्या म्हणजे जागतिक व्यापाराच्या जीवनरेखा आहेत आणि हे बेट त्या दोन्हींवर अगदी समान अंतरावरून नियंत्रण ठेवू शकतं. खरं तर यापेक्षा उत्तम सामरिक स्थान असूच शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर हवाई आणि नौदलासाठी लॉजिस्टिक्स पुरवणं, पाळत ठेवणं आणि हल्ला करण्याची क्षमता राखणं या सगळ्यासाठी हे बेट महत्त्वाचं आहे. हीच ती 3 कामं आहेत जे या बेटाला हिंद महासागरातला एक अजिंक्य किल्ला बनवतात. आणि म्हणूनच जसा जसा जागतिक तणाव वाढत चालला आहे तसा एक प्रश्न अधिक महत्त्वाचा बनत जातोय. डिएगो गार्सिया हे आत्तापर्यंत गुप्त राहिलेलं शस्त्र भविष्यात एका मोठ्या जागतिक संघर्षाची ठिणगी तर ठरणार नाहीये ना, यावर विचार करणं नक्कीच आवश्यक आहे.